कसं आहे पब्लिक, गुड मॉर्निंग. आणि आज आपल्याला येत होतं 32 मन सुवर्ण सिंहासन आणि गडकोट मोहीम आयोजित श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आंबेगाव. मग काय तर काल काढलेल्या पेंटरनी ही डिझाईन कशी काढली, दिवसा पाहिजे होती त्याच्यामुळे सकाळ सकाळ पहिली ती डिझाईन पाहिली बरं का. गावामध्ये आल्यानंतर प्रथम आहे ना श्री भैरवनाथ माता जोगेश्वरी मंदिरामध्ये ना पाय वगैरे पडून घेतले. त्यानंतर आहे ना हनुमानाच्या मंदिरामध्ये पण पाय वगैरे पडून घेतलं बरं का. बाकीचे कार्यकर्ते येत होते तोपर्यंत आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि बाकी सगळं नियोजन वगैरे आधीच केलं होतं. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? सगळे कार्यकर्ते एका बाजूला उभे होते आणि इकडे आवी शेटचा एका बाजूला शूट चालला होता. हा नक्की शूटसाठी आला होता का कार्यक्रमाला आला होता तेच आम्हाला कळालं नाही. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. ओह गॉड. सगळ्या वारकऱ्यांच्या डोक्यावरती डवळी टोपी आणि इथं हा भगवा झेंडा पाहिल्यावरती मन एकदम प्रसन्न झालं बरं का. आज काय कोण नव्हतं बरं का, गाण्याबाईन मीच होतो. आम्ही डायरेक्ट एरोप्लेनमध्ये बसलो होतो. म्हणजे एरोप्लेनमध्ये आम्ही नव्हतो बसलो, आमच्या गाडीत एरोप्लेन होतं. आमची रॅली ना भरपूर मोठी होती बरं का. आता आमच्या रॅलीमध्ये डॉक्टर पण इन्व्हॉल्व झाले होते, पुढे ट्रॅक्टरवाला पण होता, पण आमच्या रॅलीत नव्हते बरं का, कारण ते एका रोडने चालले होते ना आम्ही तिथूनच चाललो होतो. आजचा प्रवास तसा बराच मोठा होता बरं का. आता आम्ही डायरेक्ट मनसरमध्ये आलो. जेव्हा मनसरमध्ये आलो जेव्हा तो भगवा झेंडा पाहिला ना एकदम मन प्रसन्न झालं. एका गाडीमध्ये ना 2 वाघ होते बरं का, बाकी कोण नव्हतं. दिवसभरचा प्रवास तर लय मजेशीर होता बरं का. आणि घरी आल्यावरती काम पण मजेशीरच राहिलं होतं. तर मी घेतो कामावर, कोण भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.